सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांत आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे। आरोपीकडून 8.2 तोळे सोन्याचे दागिने, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 8,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। फिर्यादी श्रीमती रेवती सिद्धेश्वर तमशेट्टी राहणार जुळे सोलापूर या कुटुंबासह परगावी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 9,57,000 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। दरम्यान 15 मे रोजी मध्यरात्री मार्केट पोलीस चौकीसमोर संशयास्पदरित्या उभी असलेली सिल्वर रंगाची स्विफ्ट कार पोलिसांना आढळली। पोलिसांनी कारला घेराव घालून चालकाला ताब्यात घेतले असता त्याची ओळख शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर राहणार तेलंगणा अशी पटली। कारच्या तपासणीत चोरीतील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली। चौकशीत आरोपीने जुळे सोलापूर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला। आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान आरोपीवर विविध राज्यांमध्ये तब्बल 35 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, प्रभारी पोलीस आयुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।